11 प्लस पे संघाला कानूर संघ दोनही सामने वन साइड रित्या जिंकत तिसऱ्या मॅच मध्ये पोहोचलेत, परंतु दोनही सामन्यांमध्ये संघर्ष करत मोर्या 11 प्लस पे संघ दाखल झाला या क्वालिफायर मॅच मध्ये. डिसाइडर मॅच ऑफ दिस डे ऑफ दिस नाईट. अच्छा रात्रीतील अंतिम आणि संघर्षाचा सामना. काय क्रिकेट अफाट आयुष्य मैदानी तू येसो वेलो वेली डाव तुझा येता जमविषय आपली केली. काल करी बघ गोलंदाजी संकट बघ चेंडू फेकी भवत तालिका तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला एसटी रक्षक तुझा उधलता डाव या साऱ्यांना चकबिशी मग मिलेला तुझला धाव. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा हुकला तो संपला. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा हुकला तो संपला. अंतिम संघर्षाची लढाई दोन गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न. दोन गावांमध्ये चालू असलेलं क्रिकेट मधील बॅट आणि बॉलचं युद्ध. कोणता गाव कोणता संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल यासाठी असलेला पहिला खऱ्या अर्थानं क्वालिफायरचा सामना. पहिला संघ ठरेल जो खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये दाखल होईल. नारपोली संघ कालच्या रात्रीमध्ये दाखल झालाय. सुपर 5 मध्ये पहिला संघ तो ठरला. दुसरा संघ ठरेल आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये. दोन्ही संघांचा खेळ फार अप्रतिम राहिला, परंतु म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सातत्य राखणं फार गरजेचं असं. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत, परंतु विजयाचं सातत्य पुढे ठेवायचंय. त्यासाठी या दोन संघादरम्यान चालू असलेले क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि आविष्कार. बॉलिंग मार्क वरती राहुल. पहिलाच बॉल. वॉट शॉट. मॅग्निफिशंट क्रॅकिंग शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय सीमा पार. डिसाइडर मॅच मध्ये सुरुवात गोंगावत असताना बॉल सीमा पार षटकार. ऋतिकच्या विरोधात. हाच ऋतिक आहे ज्यानं मागील मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकार अवघ्या 3 धावा दिल्या होत्या. क्रिकेट क्षणार्धात बदलतो. क्रिकेट कधी हिरो तर कधी झिरो. हे सर क्रिकेटचा खेळ आहे आणि याचंच उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतो. मागील मॅच मध्ये 3 धावा खऱ्या अर्थाने दिल्या आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉल मध्ये षटकार. आता इथून कमबॅक कसा करेल ऋतिक यावरती लक्ष. ऋतिकचा बॉल इथे फटका फसला हवा. इथे बॉल रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न थोडा लांब राहिला. प्रयत्न चांगले होते. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला कदाचित अटेम्प्ट करणं झेल फार इम्पॉर्टंट होता. खरं तर तो पोहोचला होता आणि त्याने स्वतःला थांबवला आणि काऊ कॉर्नर झोन मधून येणाऱ्या हा क्षेत्ररक्षकाला त्यानं थोडीशी संधी दिली. परंतु मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला कॅच पकडणं फार गरजेचं होतं. इथून मात्र रन मिळते ती 2. 8 धावा आहेत 2 बॉल मध्ये. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज. ऋतिकचा बॉल राहुल साठी. रथार मध्ये बॉल दिलाय फेकून सीमा पार. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे होते. ब्लास्ट बॉल छूम अंतर सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रत्याले चढवले जातात. प्रामुख्याच्या गोलंदाजावरती वार. ज्यावेळी प्रामुख्याच्या खेळाडूवरती वार होतात ना त्यावेळी मागील दोनही गोलंदाज थोडेसे थंडावतात आणि याच पद्धतीचं वातावरण. पहिल्याच गोलंदाजाला टार्गेट केले जेणेकरून येणाऱ्या 2 बॉलरवरती तडपण असेल. याच पद्धतीची बॅटिंग या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 14 कॅच पकडणं गरजेचं होतं. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. एक छोटीशी चुकी तुम्हाला महागात ठरते क्रिकेटमध्ये आणि याचंच उदाहरण तुम्ही पाहिलंय. त्या अगोदर हाफ चान्स तो कदाचित खऱ्या अर्थानं चिन्ह वेगळंच पाहायला मिळालं असतं. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 14 अंकावरती. अंतिम टप्प्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये फुल टॉस बॉल स्वीप केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. बॉल पॉवरफुल वेगानं निघाला डीप मिड विकेट मध्ये. हल्ला बॉल करत असताना राहुल लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणखी एक रोमहर्षक रुबाबदार चौकार. 4 बॉल मध्ये 18 धावा आहेत. या संघानं मागील मॅच मध्ये 57 जमावल्या होत्या. त्याच प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये देखील. बॅटिंग लाईनअप आहे मी तर बनेल कान्होर संघाकडे देखील.
व्हाईट कार्ड एंट्री घेत खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये दाखल झाले. पलसपे संघाला मिळाली व्हाईट कार्ड एंट्री आणि या स्पर्धेमध्ये अंतिम मॅच ते खेळतायत. जबरदस्त खेळ राहिलाय. वन्स अगेन वॉर शॉट आकाशाला वार्तालाप करत असताना लॉंग ऑनला मोठा वार गंभीर होत असताना गोलंदाजाची अवस्था बॉल सीमा पार. दॅट्स ह्यूज A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 24 धावा आहेत 5 बॉल मध्ये. संपूर्ण रात्रभर जीवाच्या आकांताने केलेली मेहनत अंतिम टप्प्यामध्ये केलेल्या चुका नाराज करतात प्रत्येक खेळाडूला. आणि अद्याप तरी बॉडी लँग्वेज दाखवते गोलंदाज ऋतिकची. 2 मॅच मध्ये काय गोलंदाजी राहील आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्याच्यावरती आक्रमकता दाखवली. राहुल काय जबरदस्त बॅटिंग करतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. अप्रतिम सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट मिळून दिलाय राहुलने या मॅच मध्ये. चला एकत्रित येऊ नका प्लीज. 5 वाजायला आले त्या गोष्टींकडे लक्ष द्या. क्वालिफायरच्या मॅचेस खऱ्या अर्थानं 2 ते 3 वाजेपर्यंत संपतात, परंतु आपण थोडं उशिरानं आहोत या स्पर्धेमध्ये. पॉवर पॅक बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाला संपूर्णपणे जखडून आणि खऱ्या अर्थानं बांधून ठेवलंय कमबॅक करण्यासाठी. हल्ले चढवलेत वार केलेत गोलंदाजावरती. वेगवान बॉल पॅड वरती जाऊन आदळतोय. पंच सांगत असताना लाईन इथे पिचिंग कदाचित लिपस्टिकच्या बाहेर आहे आणि पंच सांगतायत. लेग बाईटची 1 रन मिळते. 25 रन्स एका षटकाचा खेळ इथून समजा. चला पंचांशी वाद करू नका. कानोर संघ प्लीज. पंच दोनही संघांसाठी समान न्याय देत असतात, त्यामुळे कृपया करून पंचांशी वाद आपण घालू नका. क्रीडांगणाचे 2 केंद्रबिंदू अर्थातच हे 2 ऑफिशियल्स त्यांचा आदर सन्मान तुम्ही करा मैदानाच्या आतमध्ये. हीच तर खरी खेळाडू वृत्ती आहे. कानोर संघ प्लीज कोऑपरेट करा. चला पुन्हा एकदा विनंती आहे, पंचाशी कोणत्याही प्रकारचा वाद आपण घालू नका. कानोर संघ प्लीज. रिव्ह्यू फक्त वेस्ट साइड साठी असेल आणि वाईट बॉल साठी असेल. कृपया करून या गोष्टींकडे लक्ष द्या. खरं तर ऑफिशियलचा विचार करत असताना एका स्पर्धेमध्ये ऑफिशियल अंपायरिंग करत नाहीयेत, कारण याच वर्षी भरपूर साऱ्या नाईट रजनीच्या स्पर्धा झाल्या, तिथे मात्र अंपायर्सनं आपली कामगिरी चोख रीतीनं पार पाडली. कानोर संघ प्लीज आपण सहकार्य करा. फिल्डिंग सजवून घ्या कानोर संघ. जो काय निर्णय येईल तोपर्यंत आपण फिल्डिंग सजवून घ्या. शेवटचा बॉल होता. पंचांनी नाबाद घोषित केले. पंचांच्या निर्णयावरती कृपया करून आपण सहकार्य करा. हेच मोठ्या खेळाडूंचं लक्षण असतं. कानोर संघ देखील क्रिकेटच्या पटलावरती कित्येक वर्ष खेळतो आणि त्यांचा खेळ देखील फार अप्रतिम राहिला, आणि असं असताना या संघाकडून अशा अपेक्षा नाहीयेत आमच्याकडून. कृपया करून आपण सहकार्य करा. चला फिल्डिंग सजवा. टीमचा कॅप्टन कानोर संघाचा
फिल्डिंग तर सजवून घ्या आपण, कृपया करून विलंब करू नका. रिव्ह्यूची मागणी केली आहे. थोडा क्रुशियल डिसिजन आहे. दोनही संघ आपल्याच्यात, कृपया करून आपण सहकार्य करा. आपण चेक करतोय. नॉट आउट. बॅट्समन इथून सेफ आहे. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टिकला मिस करत होती लाईन आणि त्याच कारणास्तव थर्ड अंपायरनं देखील निर्णय नॉट आउटचा दिलाय. सर्वच गोष्टी मॅटर करत सर. इम्पॅक्ट कशा रीतीने झालाय, त्यानंतर बॉलचा अँगल कशा रीतीने होता, सर्व काही गोष्टी असतात खऱ्या अर्थानं लेग रिपोर्टच्या या निर्णयामध्ये. आणि याचंच आपण उदाहरण पाहिलंय. पंच पांडे सरांना भरपूर सारा अनुभव आहे. आम्ही कित्येकदा त्यांना जवळून पाहिलं. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते खऱ्या अर्थानं अंपायरिंग करत असतात. 25 धावा आहेत. एका षटकाचा खेळ संपला. इथून प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, पंचांच्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. पंचांशी वाद घालणाऱ्या संघास 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. पहिलेच क्रिकेट फार वेगळं होतं आणि या खऱ्या अर्थानं जनरेशनचं क्रिकेट वेगळं आहे. पहिले जे आयोजन करायचे तेच अंपायर असायचे. आता नवीन अंपायर आपल्याला मागावे लागतात याच कारणामुळे. त्यामुळे कृपया करून आपण सहकार्य करा. क्रिकेट बदललाय. क्रिकेट खऱ्या अर्थानं धर्म बनलाय. स्लॉट मध्ये बॉल फटका ऑन द राईज केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. एकच रन मिळालेल्या बॉलवरती. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 26-26 ऑन स्कोर कार्ड. इंग्लंडनं खऱ्या अर्थानं या खेळाचा शोध लावला, परंतु भारतामध्ये हा क्रिकेट खऱ्या अर्थानं धर्म बनलाय. टेनिस क्रिकेट सारख्या खेळायला देखील एक चांगला प्लॅटफॉर्म अर्थात ISPL आणि त्याच नंतर लेदर क्रिकेटमध्ये तर इंडियन प्रीमियर लीग, रणजी सारख्या ट्रॉफीज देखील आपण पाहतो. बदललाय क्रिकेट. पॉइंट मध्ये हा बॉल मिस फिल्डिंग केली आहे. मिस फिल्डिंग करत असताना डीप पॉइंट मध्ये बॉल अडवला जातोय. धावा मिळतील या बॉलवरती. त्या पूर्णपणे 3. अगोदरच धावा भरपूर आहेत आणि अशा केलेल्या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात. ती इम्पॉर्टंट मॅच आहे, डिसाइडर मॅच आहे. इथे जे तुम्ही कराल ते तुम्हाला पुढे नेईल. इथे तुम्ही ज्या चुका कराल निश्चितच तुमचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथपर्यंतच राहील. अशा पद्धतीचा सामना आहे. दिवस खऱ्या अर्थानं दुसरा या स्पर्धेतील दिवस रात्रीचा खेळ खऱ्या अर्थानं पाहतो. या रात्रीमध्ये दोनही संघांनी संपूर्ण रात्र गाजवले, परंतु इथे जो जिंकेल तोच खऱ्या अर्थानं टॉप 5 मध्ये पोहोचेल. अशा पद्धतीचा सामना आहे. वेगवान बॉल पॅड आणि खऱ्या अर्थानं बॅट मधून हा बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्यानं पहिल्या षटकात 25 आल्यानंतर थोडा धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये अक्षय बॉलिंग मार्कवर. अक्षयचा चांगला खेळ राहिला आजच्या या रात्रीमध्ये. त्याच्याकडून भरपूर सारी अपेक्षा आहे ती कान्होर संघाला देखील. अक्षयचा बॉल पंचांकडे लावडल्या फिरल्या. पंच फिंगर गोजप करत असताना लेग पेपोरची शिकार यष्ट्यांवरती सापडलाय फलंदाज. इथून OUT
पहिला धक्का लागत असताना टीम मोर्या 11 पलसपे संघाला. गरज होती ब्रेक थ्रूची आणि तो ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने मिळवून दिलाय. गोलंदाजी मार्क वरती अक्षयनं. ऋतिकचं षटक महागडं ठरलाय आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय अक्षय या गोलंदाजानं. 7 स्कोरची भूमिका देखील आजच्या रात्रीमध्ये फार चांगल्या रीतीने केली. 7 स्कोरचं देखील कौतुक. केटीसी लाईव्ह इव्हेंटचं देखील कौतुक करूयात. ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेताय. ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक रन इथे कंप्लीट होतीये. एकच्या पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 1 न धावसंख्या पुढे पुन्हा सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30 च्या घरामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. 30 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकात 25 गेल्या होत्या. या 5 बॉल मध्ये कमालीचा स्पेल आता कमबॅकिंग स्पेल अक्षयनं. लेग स्टिचची लाईन मध्ये बिघाड. व्हाईट बॉलचा इशारा सूरजजी पांडे सरांचा येतोय. व्हाईट बॉल एक एक्स्ट्राची धाव. 31 धावा आहेत. फार अप्रतिम षटक आहे या मॅच मध्ये. मिडल ऑर्डरचे षटक अक्षयनं कमबॅक केलंय. हा बॉल महत्वाचा आहे. चांगला बॉल गुडलेच्या स्पॉट वरती धीम्या गतीने व्हेरिएशन करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू. एक धाव फार महत्वपूर्ण आहे अशा परिस्थितीमध्ये. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथून गमावलाय. विनंती करतोय यानंतर आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाहीये. या गोष्टींकडे लक्ष द्या. दोनही संघाने आपापला एक रिव्ह्यू गमावलाय. त्यामुळे आता पंचांच्या निर्णयावरती तुम्हाला अंमलबजावणी करणं फार गरजेचं आहे. दोन षटकांमध्ये धावसंख्या येते 31 च्या घरामध्ये. तिसऱ्या षटकाला होतोय खऱ्या अर्थानं प्रारंभ. ओव्हर नंबर 3 मध्ये स्लॉगचे षटक. तेजस आलाय. बॅटची कडावती. विकेट किपरनं मिस्टेक केले. डायरेक्ट हिट झाले. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. पंच आता रेफर करतात डिसिजन. बिझी ठेवलं थर्ड अंपायरला. सातत्याने मॅच मध्ये बिझी राहिले थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः प्रभाकरजी देशमुख. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आता तानाजी कडू सर चेक करतायत व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही.
बॅट व्यवस्थित ग्राउंडेड झाली आहे की नाही याची देखील शहानिशा केली जाईल. फलंदाज ओयुठी रनआउटच्या स्वरूपात. इथून मात्र फलंदाज बाद होतोय. एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 31 वरती धावसंख्या अडकली. काही रायझिंग स्टार्ट मिळालं होतं. 25 धावांचं खऱ्या अर्थानं मोठं षटक मिळालं होतं आणि तिथून मात्र अद्याप तरी धावा आहेत 31. बॉल आता बाकी आहेत ते 5. मी सातत्यानं उल्लेख करत आलो. सरडा देखील जसा रंग बदलत नाही तसा क्रिकेटचा खेळ हा रंग बदलतो. 31 धावा आहेत. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. तेजसचा बॉल, धीम्या गतीचा बॉल. पंच इंटरेस्टेड. लाईन चेक केली आहे. लाईन खराब आहे. दोन जमिनी समांतर हात. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलला धावसंख्या आहे ती 32. अंतिम षटकामध्ये आता शेवट चांगला करणं फार गरजेचं आहे बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकात 25 गेल्यानंतर दुसऱ्या षटकात कमबॅक केलं अक्षयनं आणि आता त्याच्याच वरती खऱ्या अर्थानं लक्ष देत एक चांगलं षटक फेकत संपुष्टात आणावं लागेल हे सत्र. 32 धावा. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. धीम्या गतीचा बॉल. फटका फसलाय तर त्या सर्कल मध्ये हा बॉल चाललाय. एक तर कम्प्लीट मिस फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांमध्ये चांगला तालमेल. 2च्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 आकड्यावर. उर्वरित 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 34. किमान एक मोठा फटका, एक बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. परंतु मागील मॅच मध्ये 58 वाचवत असताना दमछाक झाली होती मोर्या 11 खऱ्या अर्थानं पलसपे संघाचे देखील. धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन करतोय योग्य टप्प्यावरती. लाईन हिट करत असताना डिलिव्हर्ड करतोय बॉल चांगल्या रीतीनं. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू फार महत्वपूर्ण आहे स्लॉगच्या षटकात. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धाव संख्या अडकली आहे ती 34 आकड्यावर. तेजसचा बॉल. पुन्हा धीम्या गतीचा बॉल. निर्धाव चेंडू आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. स्ट्राईक हवी आहे फलंदाजाला नॉन स्ट्राईक एंडच्या. स्ट्राईक एंड वरती तो आता आलाय. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा आहेत. कमबॅक केलाय. एक्सप्रेस वेनं धावत होती खऱ्या अर्थानं मोर्या 11 पलसपे संघाची गाडी. परंतु त्याला खऱ्या अर्थानं थोडं लोकल ट्रेन मध्ये विस्तारित केलं बॉलिंग मार्क वरती अक्षयनं आणि आता तिला थोडं अजून कमी करण्याचं काम केलंय ते तेजसनं देखील. 2 बॉलचा केलेतून बाकी आहे. मयूर नवीन फलंदाज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप केले. इथे मात्र 2 तर कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न करायचा होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ऑफिशियल 1 रन शॉट. एकच धाव मिळेल. एकच धाव ऍड होईल धावफलकावरती. पंचांचं लक्ष बघा. लक्ष फार चाणक्य रीतीनं आहे ऑफिशियलचं देखील. शॉर्ट रन. एकच धाव मिळेल धावफलकावरती. 35 धाव आहेत. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी. फटका चांगला होता. कॅच ड्रॉप केली तिथे 1 रन मिळाली. 1 रन शॉट. 35 धाव आहेत. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी. थांबवलं मी तर म्हणेल. 25 आल्या होत्या अद्याप तरी 10च दिल्यात 2 षटकांमध्ये. मागील 11 बॉल मध्ये धाव फलकावरती 10 धावा आल्या. त्याचा परिणाम तुम्ही पाहताय 35 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅकपुढे जाऊन हुक केलाय. फ्लिक केलाय. दिशा दिली. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकन एरिया. बॉल चाललाय सीमा पार. निर्णायक क्षणी येतो या चौकारात. 39 आहेत. येणारे 18 बॉल. 40चं लक्ष ठेवलंय ते कानोर संघाच्या विरोधात टीम मोर्या 11 पलसपे संघानं. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष गाठलं जाईल.
आपण थोडस थांबूयात. इनिंग ब्रेक मध्ये जातोय. पाहताय आपण वर्णाई क्रिकेट संघ वर्णा आयोजित मैत्री चषक 20-25 चा अंतिम सत्राच्या रात्रीतील आपल्या समोर थोड्याच वेळातील 18 बॉल मध्ये 40च्या लक्ष्याच्या पाठलागाला होईल सुरुवात. आम्ही थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा खऱ्या अर्थानं मैत्री चषक 20-25 चे आयोजन. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. अठरा बॉल मध्ये 40चे लक्ष्य. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 39 सेट केले. 40चं लक्ष्य उत्तरार्धाच्या खेळामध्ये. चला 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेनं रवाना करा. 2 फलंदाज तयारीत होत आहेत. राहुल बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. पॉवर प्लेचे पहिले षटक. पूर्वदाच्या खेळात पॉवर प्लेच्या षटकात 25 धावा आल्या होत्या. आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये पॉवर प्लेचा खेळ कसा राहील यावरती आपण लक्ष देऊयात. सलामीची जोडी तेजस आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेस ऑन. अंतिम सत्राच्या रात्रीतील आपण पाहता 18 बॉल मध्ये 40चं टार्गेट कानोर संघाच्या विरोधात ठेवलंय. ते मोर्या 11 पलसपे संघानं पहिलं षटक घेऊन आलाय. बॉलिंग मार्क वरती राहुलचा पहिलाच बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. झोकून मारण्याचा प्रयत्न होता इथून डीप फाईन लेग मध्ये. हा बॉल लाईन खराब आहे. पंच सांगतात पांडे सर इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती आहे. धाब्याचा श्री गणेशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बॉल नंबर 1 व्हाईट बॉल फेकला होता. त्यालाच खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना बॉल निर्धाव चेंडू. सातत्याने अक्रॉस 5चे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय तेजस, परंतु इथे मात्र अपयश आलं. एका बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 17 बॉल मध्ये 39चं हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरून पावलेचं षटक आहे आणि त्याचाच फायदा घेतला. क्लासिकल स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल निघालाय. सीमा पार 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 5 धावा धाव फलकावरती. बॉल संपलेत ते 2.
पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल आणि तेच प्रयत्न करतोय बॅटिंग मार्क वरती तेजस. बॉल नंबर 3 पुनश्च कट करण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक केलं लगेचच. मागील बॉल मध्ये 4 धावा आणि या बॉल मध्ये कमबॅक केलंय गोलंदाजी मार्क वरती राहुलनं. राहुल टू तेजस असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 5. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन केलंय. पंचांकडे लावली अपील मध्ये उत्साह होता परंतु विश्वास कमी. बघता बघता आणखी एक निर्धाव बॉल. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे 5. 35 अजूनही हवेत. बॉल शिल्लक आहे तिथून 14 बॉल मध्ये 35चं इक्वेशन. स्लॉट मध्ये हा बॉल मिड ऑनला क्लिअर केला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. पकडलंय अप्रतिम कॅच. सौंदर्यात्मक झेल पकडलंय. इथून फलंदाज होतोय बाद. बॉल द्या पंचांकडे खेळाडू. 5 बॉल मध्ये आता धावसंख्या आहे ती 5. उंची जास्त मिळाली बॉलला. लांबी कमी आणि त्याचाच परिणाम फलंदाज बाद. अक्षय जातोय. पहिल्या मॅचचा खऱ्या अर्थानं फिनिशर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 5 बॉल मध्ये धावसंख्या आहे 5. 13 बॉल मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. डीजे मास्टर आपण असाल तर थोडे सुमधुर संगीत देखील पार्टीचे भक्ती गीते देखील होऊ त्यात. माहोल देखील थंड आहे. थोडं गरम करण्याचा आपण प्रयत्न करा. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकात. पाच बॉल मध्ये 5. 13 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. महत्वाचा बॉल पॉवर प्लेच्या षटकात. अंतिम बॉल इनफिल्डच्या वरून केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. एकच धाव मिळते. एका षटकाचा खेळ संपलाय. 6 बॉल फेकलेत. गोलंदाजी मार्क होती राहुलला आणि धावा देखील खर्च केल्या. त्या 6 धाव संख्या आहे 6 एका षटकात. आता येणारे 12 बॉल 34 धाव संख्येची गरज आहे. 34 अजूनही निडेड रन्स आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. या देऊया संधी डीजे मास्टरला. फलकावरती जोडल्या जातील. 8 धाव्यांवरती पोहोचले धावफलक. फ्रीटचा बॉल. नो +1 टोटल 2 धावा मिळत आहेत. 8 धावा आहेत. 32चा अजूनही लक्ष अजूनही पार पाडायचंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. ऑन फ्रीट बॉल. फ्रीटचा बॉल हवेमध्ये. विकेट कीपर डाऊन द बॉल. पकडले इथून कॅच परंतु फ्रीटची संधी होती फलंदाजाला. जीवनदान मिळालंय. एकच रन मिळते. धाव संख्या 9 या आकड्यावर. 31 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11.
11 बॉल मध्ये 31. अकरा बॉल 31. मोठे फटके हवेत विजयापर्यंत पोहोचण्यासाठी, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. पाच 31 ची गरज हवेत. या बॉल विकेट कीपर पुन्हा एकदा डाऊन द बॉल येत आहेत. जजमेंट चांगले खराब केली आहे, चुकी, मिस फिल्डिंग, कॅच ड्रॉप. धावा मिळता येते या बॉल वरती. 2-2च्या मदतीने धावसंख्या 11. 29 ची गरज आहे. बॉल शिल्लक येते. 10 बॉलचा खेळ शिल्लक. 29 ची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके. अंतिम षटकामध्ये सामना बॅलन्स राहू शकतो. चालीचं लक्ष होतं. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. रिव्ह्यू खऱ्या अर्थानं पंचांनी घेतलाय. व्हाईट बॉल चेक केला जाईल. ऑफ ब्रेकचा हा बॉल होता, ऑफ ब्रेकच्या स्वरूपाचा. कठीण असा डिसिजन आहे, चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. टीबी अंपायर राईट आर्म राऊंड गोलंदाजी करत होता. ऑफ ब्रेकचा खऱ्या अर्थानं प्रयत्न. चला पंच डिसिजन देतील. कठीण असा डिसिजन आहे. इथून पंचांना देखील थोडं विचार विनिमय करण्यास भाग पडलं. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल थर्ड अंपायरचा देखील येतोय. एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. फुलटाच बॉल. अप्रतिम कॅच पकडले. छोटा खेळाडू आहे परंतु प्रयत्न लाजवाब केलेत आणि एक अखेर मात्र मिळालं यश क्षेत्ररक्षकाला. पकडलं इथे अमाननीय झेल. संपला इथून बॅटर अक्षयचा खेळ. नऊ बॉल मध्ये 28 ची गरज. अंकित आलाय नवीन फलंदाज. नऊ बॉल 28 चा इक्वेशन. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल फेकण्याचा प्रयत्न होता. इथे दिशा खराब आहे पंच सांगतात पांडे सर. व्हाईट बॉलचा इशारा. 9 बॉल मध्ये 27. सामना क्रुशियल मोमेंट वरती. इथून सामना कोणीही जिंकू शकतो. इथून सामना कोणीही खऱ्या अर्थानं हा सामना गमावू शकतो. 9 बॉल 27.
3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका. टप्प्याचा बॉल आहे. बॅटची टॉप एज, बॅटची टोला बॉल लागलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल गेलाय. लॉंग ऑफ मध्ये एकच रन. 1 न धावसंख्या पुढे जाते. आता 8 बॉल मध्ये 26चं इक्वेशन. 14 धावा धावफलकावरती. 40चं लक्ष होतं. पॉवर प्ले मध्ये पाहिजे तितका चांगला खेळ राहिला नाहीये कानूर संघाचा. त्याचमुळे आता संघर्ष करतोय या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. टप्प्याचा बॉल हुक करत असताना विकेट किपर कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज होतोय बाद. इथून मात्र फलंदाज बाद नाहीये तर निर्धाव चेंडू. फार महत्वाची गोष्ट आहे टीम मोर्या 11 पलसपे संघासाठी. आणि इथून मात्र फलंदाज ओयुठी बाद. सात बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुलनं जबरदस्त सुरुवात केली आणि साहिलनं देखील मिडल ऑर्डरचा खऱ्या अर्थानं भार सांभाळलाय अद्याप तरी. 7 बॉल 26चं इक्वेशन. फुलटॉस बॉल मिस केल्या खऱ्या अर्थानं वेगानं. फलंदाजांना ही संधी होती आणि त्या संधीचं रूपांतर मोठ्या फटक्यात झाल्या नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धाब्यांवरती पोहोचले धावफलक. आता येणारे 6 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. 26 रन्स नीडेड. स्कोर बॉल लेफ्ट असेल 6 बॉल लेफ्ट. नीडेड रन्स 26. चला लगेच फिल्डिंग साधवा. अंतिम 6 बॉल 26 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीपासून आता आक्रमकता दाखवावी लागेल या 3ही बॉल मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये किती धावा येतील यावरती लक्ष आहे. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये पकडले कॅच. मॅच मध्ये आता थोडस लांब ओढत असताना कानूर संघ 5 बॉल मध्ये 26ची आवश्यकता आहे. इथून स्मिथ पवारनं पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली. गेलेला प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याच्या लालसेपोटी बाद होतोय. कारण आता रिक्वायर रन रेट देखील आपण पाहतोय वाढलाय. 5 बॉल मध्ये 26 हवे आहेत. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 40चं लक्ष आहे. पाच बॉल मध्ये 26. चला गेम स्टार्ट करा पंच. स्लॉट मध्ये बॉल कव्हर ड्राईव्हचा फटका. डीपेक्षा कव्हर मध्ये एकच धाव मिळते. आता इथून 4 बॉल मध्ये 25. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. व्हाईट कार्ड एंट्री घेत खऱ्या अर्थानं पलसपे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि तो आता या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता शब्द अजून आठवतात आयोजकांना देखील. हाली खापटर लुक दिलाय. फटका अप्रतिम आहे परंतु मध्ये आला. क्षेत्ररक्षक पकडले कॅच. 3 बॉल मध्ये आता 25 धावसंख्येची गरज आहे.
मैत्री चषक भारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. हेलिकॉप्टर लुक पुनश्च एकदा. क्षेत्ररक्षक आहे. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. पकडले क्षेत्ररक्षकानं कॅच. विजयाचा आनंद. आता केवळ औपचारिकता एका बॉलचा खेळ बाकी आहे. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. मैत्री चषक 20-25 या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाण्यापासून आता एक पाऊल दूर आहे खऱ्या अर्थानं. व्हाईट कार्ड एंट्री घेत मैदानाच्या आतमध्ये दिलेल्या शब्दांना सत्यात उतरवत असताना मोरया 11 प्लस प्या संघ. शेवटचा बॉल ओव्हर फुल टॉस. डार्क हिटचा प्रयत्न. इथून मात्र मॅच फिनिश होत असताना एका बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. एका बॉल मध्ये औपचारिकता बाकी. केवळ 24 धावसंख्येची गरज आहे. दुसऱ्या रात्रीमध्ये टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ मिळालाय टीम मोरया 11 प्लस पे संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम, क्वालिफाय होत आहेत. टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर हार्ड लक टीम कान्होर. आपला संघर्ष या स्पर्धेमध्ये लाजवाब होता. मोरया 11 प्लस पे. कालच्या रात्रीमध्ये नारपोली संघ आणि आजच्या रात्रीमध्ये मोरया 11 प्लस पे. निमेश मोहिते. त्याच दरम्यान विक्रांत कुलकर्णी, तनय शेलार. त्यानंतर यांच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. यांची देखील प्रचंड मेहनत या खऱ्या अर्थाने देशमुख दादांनी आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. मनोज झोरे या दादाच्या नियोजनात आहे पावर. नियोजनात आहे पावर. नियोजनात आहे पावर. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी.